यवतमाळ नगर परिषदेत घडलेल्या कथित गैरवर्तनाच्या घटनेविरोधात आदिवासी बांधवांच्या वतीने शुक्रवारी तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं. नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रियदर्शनी अशोक उईके यांच्या दालनात कोणतीही पूर्व परवानगी न घेता प्रवेश करून काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उद्धट भाषेत बोलत दमदाटी केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या घटनेमुळे आदिवासी समाजामध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधितांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी प्रशासनाकडे केली आहे. या आंदोलनाची सुरुवात शहरातील बसस्टँड चौकातून करण्यात आली. हातात फलक घेऊन आणि घोषणाबाजी करत मोठ्या संख्येनं आदिवासी समाजातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चा दरम्यान महिला लोकप्रतिनिधींचा सन्मान राखा, नगराध्यक्षपदाचा अवमान सहन केला जाणार नाही अशा घोषणा देत आंदोलकांनी निषेध व्यक्त केला. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार नगराध्यक्षा प्रियदर्शनी उईके या आपल्या दालनात प्रशासकीय कामकाज करीत असताना काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी विनापरवानगी दालनात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी आक्रमक भूमिका घेत उद्धट भाषेत बोलत दमदाटी केली. ही घटना केवळ एका महिला लोकप्रतिनिधीचा अपमान नसून संपूर्ण आदिवासी समाजाच्या स्वाभिमानाला ठेच पोचवणारी असल्याचं आंदोलकांनी सांगितलं. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं. संबंधित व्यक्तींवर तातडीने गुन्हे दाखल करून निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. महिला लोकप्रतिनिधींच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. आंदोलनात सहभागी झालेल्या वक्त्यांनी लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडून आलेल्या प्रतिनिधींचा सन्मान राखला जाणे आवश्यक असल्याचं नमूद केलं. राजकीय मतभेद असू शकतात, मात्र त्यातून महिला लोकप्रतिनिधींशी गैरवर्तन किंवा दबावाचे राजकारण खपवून घेतले जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. या निषेध आंदोलनात आदिवासी समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला तसेच मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते. दरम्यान या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते आणि संबंधितांवर काय कारवाई होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अरे तुम्हाला भेटायला आलो ना, आम्ही तुम्हाला बोललो काही काही झालं नाही ना. काय काय दाखवलं काय दाखवत का आम्ही प्रेमाने बोलतो. तुम्ही जर तुम्ही सांगा ना, आम्ही तर तुम्हाला भेटायला आलो ना, आम्ही तुम्हाला भेटायला आलो. अरे बा आम्हाला भांडायचं नाही आहे. तुम्ही काय भांडायचं, तुमच्यात काय भांडत आम्हाला सांगा ना. तुम्ही या शहराच्या नगराध्यक्ष, आम्ही भांडून काय करणार तुमच्यासोबत? आम्ही आमच्या समस्या घेऊन आलो ना. मॅडमने काय म्हणलं, फक्त दोघं जण निवेदन का दोघं जण थांबा, काय दोघं जण कारण तर सांगा मला. आम्ही आहे ना, आम्ही बोललो का, शब्द बोललो का? तुम्ही एक मिनिट ताई दिसतंय तुम्ही एकदम सुशिक्षित बरोबर आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टी आम्ही काय चुकीचं बोलायला सांगत का म्हटलं? काही बोललो नाही. तुम्ही दोनच आणा म्हणून राग आला माणसाला. आम्ही तुम्ही जा म्हणलं गेलो. अरे ही कॅबिन तुमची नाही मॅडम, ही जनतेची कॅबिन आहे. तुम्ही हे विसरले. तुम्ही जनतेतून नगराध्यक्ष झालेले आहे बरोबर आहे. आमचा तुमच्यावर राग नाही आहे. नाही नाही तुम्ही तसा समज करून घेऊ नका. आम्ही तुम्ही बिलकुल गैरसमज करू नका. आम्ही शिवसाहेब नव्हते, तुम्ही दिसल्या म्हणून तुमच्याकडे आलो. आम्हाला अशी अपेक्षा होती की पहिले तुमचं स्वागत करा, का तुम्ही चांगल्या नगराध्यक्ष आल्या, निवडायला काम चांगलं करा. आम्हाला काही अपेक्षा नाही. हे राजकारण करणार बिलकुल नाही आम्ही. हिंदी मराठी